ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचा भयानक भूतकाळ चैतन्याच्या समोर येणार असतो आणि साक्षीमुळेच कुणालने जीव दिला. आपला जीवाभावाचा मित्र हा कुणाल या सगळ्यामध्ये आता संपला. हे मात्र आता ज्या वेळेला चैतन्याला समजतं त्याला अर्जुनचं वाक्य आठवतं. पण या सगळ्यामध्ये कुणालबद्दलच्या घडामोडी कशा घडतात, भूतकाळाचं भयानक पान उलगडल्यावरती चैतन्य काय रिॲक्शन देतो आणि आता या सगळ्यामध्ये चैतन्याने घेतलेला निर्णय कसा निर्णायक ठरतो, साक्षीला फाशीपर्यंत कसा पोहोचवतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आता सायली सामंजस्याने बोलण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन यांची गाठभेट घडवून आणते. ती सांगते, चैतन्य सर, तुम्ही अर्जुन सरांसोबत एक सामंजस्याने भेट घडवा, कारण तुम्ही खूप रागारागात आहात, दोघं पण रागात आहात. त्यामुळे तुम्हाला दोघांना सुद्धा आता काही सुचत नाहीये, तोंडाला येईल ते तुम्ही बोलताय. यावरती आता मात्र सायली ठरवते. त्यावेळेला दोघं जण भेटतात. सायली दोघांची भेट घडवून आणते आणि चांगलं नॉर्मलपणे बोला असं सांगते. अर्जुन सुरुवात करतो, चैतन्य, मला तुझी काळजी वाटते. आपला मित्र कुणाल माहिती आहे ना, मला कुणालचं आज आठवलं तरी अजूनही वाईट वाटतं. कुणालबद्दल आपल्या दोघांनाही किती काळजी आहे तुला माहिती आहे ना. त्या मुलीचा आपल्याला पत्ता पण लागला नाही. त्या मुली अशा असतात, तुला कळतंय का? तू खूप मोठी चूक करतोयस. कारण आता कुणालला ज्या वेळेला आपण ज्या अवस्थेत पाहिलं त्या मुलीने त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं. प्रेमाचं नाटक करून त्याला नंतर तू गरीब आहेस म्हणून सोडून दिलं. ती पण मुलगी अशीच होती. कुणालकडून तिला काहीतरी इन्फॉर्मेशन हवी होती. ती इन्फॉर्मेशन काढून घेऊन तिने आता उपयोग केला कुणालचा आणि त्याला सोडून दिलं. चैतन्य, मला पण तुझं हेच वाटतं. यावरती सायली म्हणते, हो चैतन्य सर, तुमची न दिवस रात्र अर्जुन सरांना काळजी वाटत असते आणि त्या काळजीपोटीच ते हे बोलतायत. तुम्ही त्यांच्याबद्दल का बरं गैरसमज करून घेताय? चैतन्य म्हणतो, सायली, याला जर काळजी वाटत असती ना तर तिकडे येऊन ह्याने हा तमाशा केला नसता, माझी बाजू पण ऐकून घेतली असती. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बोल तुझी बाजू. चैतन्य म्हणतो, माझं साक्षीवरती प्रेम आहे आणि आत्तापर्यंत साक्षीने मला वात्सल्य आश्रम केसबद्दल काहीच विचारलं नाही. अर्जुन म्हणतो, अरे ही तिची ट्रिक आहे. मी काल पाहिलं ना, ती काल कशी गोडगोड तुझ्याशी बोलत होती, माझे पाय पकडत होती. याआधी साक्षीने असं कधी केलंय का? त्यावरती चैतन्य म्हणतो, आधी नसेल केलं, पण आता साक्षी माझ्या प्रेमात आहे आणि त्यामुळे साक्षी असं करते. यावरती अर्जुन म्हणतो, चल तुला अजून एक चान्स देतो. तू एक महिनाभर साक्षीला ऑब्झर्व कर. वात्सल्य आश्रम केसबद्दल तिला काही बोलू नकोस. वात्सल्य आश्रम केसचा विषय निघाला की तो विषय बंद कर आणि मग बघ तिची रिॲक्शन. चैतन्य म्हणतो, ठीक आहे. आणि मग महिनाभरानंतर जरी वात्सल्य केसमध्ये मी तिची मदत केली नाही, तिला कोणता क्लू दिला नाही किंवा तुझ्या विरुद्ध कोणता पुरावा दिला नाही, तरी सुद्धा ती माझ्यावरती तेवढंच प्रेम करत असेल तर? अर्जुन म्हणतो, ठीक आहे ना, मग मी हार मानायला तयार आहे. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला सांगतो, हे बघ, एकदा आपण कुणालच्या घरी जाऊया, कुणालच्या आईला पण भेटूया, आपले जुने क्षण आठवूया. कारण आपल्यामध्ये असलेली ही मैत्री आहे ना, ती कुणाल पण त्यातला एक दुवा होता. मला असं वाटतं एकदा का कुणालच्या घरी गेलास ना तुला कळेल की त्याच्या घरचं वातावरण कसं आहे. तू माझी फॅमिली आहेस, मी तुला फॅमिली समजतो आणि फॅमिलीतील कुणाला असं काही झालं तर मी नाही सहन करू शकत चैतन्य. असं म्हणत दोघं जण कुणालच्या घरी येतात. कुणालच्या घरी आल्यावर मात्र आता कुणालच्या आईची अवस्था बघून चैतन्य, सायली आणि आता अर्जुन तिघांनाही धक्का बसतो. कुणालची आई खूप रडवेली झालेली असते अजूनही, म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा कुणालच्या आईला आपल्या मुलाचं दुःख पचवताच येत नसतं. जेमतेम 3-4 वर्ष कुणालला जाऊन झाली असली तरी कुणालच्या आठवणीमध्ये त्याची आई रडत असते. चैतन्य समजावतो आणि ह्या भीषण परिस्थितीमध्ये अर्जुन आपली का काळजी करतोय हे त्याला समजतं, कारण अर्जुन आपल्याला भावाप्रमाणे मानतो. त्याच वेळेला इकडे आता चैतन्य विचार करतो की कुणालच्या आईला काहीतरी मदत करायला पाहिजे, कारण कुणालचे इन्शुरन्स सुद्धा काम पेंडिंग असतं. मग मात्र चैतन्य कुणालच्या सगळ्या फायली चाळतो. सोबत सायली असते, अर्जुन असतो आणि ह्या फायली चाळत असताना चैतन्य समोर आलेला एक भयानक उलगडा म्हणजेच भयानक भूतकाळ असतो. ते लव्ह लेटर, ते सगळं चैतन्याला सापडतं. अर्जुन म्हणतो, बघितलंस, हे लव्ह लेटर. या मुली अशा
फसवण्याचा प्रयत्न करतात. तिचं काम काढून तिने घेतला आणि मग त्याला वापर करून सोडून दिला. तुला माहिती आहे ना, याने आपल्याला त्या मुलीला भेटवणार होता, म्हणजे त्या मुलीची ओळख तिला समोरच आणायची नव्हती. तुला माहिती आहे का त्या मुलीने त्याचा वापर का केला? तिला काहीतरी महत्त्वाचं डील करायचं होतं आणि कुणाल त्या माणसाला ओळखत होता आणि ते डील करण्यासाठी कुणालच्या सोबत प्रेमाचं नाटक केलं. कुणालच्या कडून तिने काम करून घेतलं आणि लग्नाचा विषय ज्या वेळेला काढला तेव्हा त्या मुलीने तू किती कफल्लक आहेस, मी तुझ्यासोबत लग्न करणार असं म्हणत याला सोडून दिला. म्हणजे ह्या मुलीने फक्त आणि फक्त वापर करून घेतलेला आहे. आणि हे बोलत असताना चैतन्याच्या समोर काही फोटोग्राफ्स येतात. आता मात्र सायली, अर्जुन, चैतन्य सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरते, कारण ते फोटोग्राफ दुसरे तिसरे कसलेही नसून साक्षीचे असतात. कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी होती. साक्षीने कुणालला फसवलं, साक्षीमुळे कुणाल मेला. चैतन्यासमोर सत्य येतं. चैतन्य अधिकच हादरतो. अर्जुन म्हणतो हे काय? आता अर्जुनला पण हे माहीत नसतं की साक्षी हीच कुणालची गर्लफ्रेंड होती. मग मात्र चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, मला माफ कर, मला हे माहीत नव्हतं रे. यावरती सायली म्हणते म्हणजे चैतन्य सर, अर्जुन सर बोलले ना तेच खरं आहे. साक्षी ही फक्त आणि फक्त तुमचा वापर करून घेत होती. आता मात्र चैतन्य पेटून उठतो. नाही, आता साक्षीला मी माझा वापर करणार नाही तर माझा मित्र कुणाल याच्या खुनाचा मी बदला घेणार. मी या सगळ्यामध्ये त्याला सोडणार नाही असं म्हणत चैतन्य चिडलेला असतो आणि आता सत्याचा उलगडा झालेला असतो. अखेर आता चैतन्याला मोठा पुरावा सापडल्यावर तिथं साक्षीला फोन करतो, साक्षी मला तुला भेटायचं आहे. आणि मग मात्र चैतन्य सापडा असतो. कुणालची गर्लफ्रेंड साक्षी असल्याचा चैतन्याला खुलासा झालेला असतो. जुन्या फाईलमधली फोटो तो आता जपून ठेवतो, पण तो साक्षीला डायरेक्ट न विचारता तिला आता कुणालच्या खुनाचा बदला घेत मधुभाऊंच्या केसमध्ये मधुभाऊंना निर्दोष सोडवत तिला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन करतो. अर्जुनला पण धक्का बसतो आणि अर्जुन पण पेटून उठतो. फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठी नाही तर आपला मित्र कुणाल याच्या सुद्धा खुनाचा बदला घेण्यासाठी दोन मित्र पुन्हा एकत्र येतात. गेलेल्या एका मित्राने दोन्ही मित्रांना परत आणलेलं असतं एकत्र साक्षीचा बदला घेण्यासाठी. साक्षीचा बदला घेण्यासाठी दोघ जण एकत्र येतात. सायली त्यांना मदत करत असते मधुभाऊंचा बदला पूर्ण करण्यासाठी. आता एकाच ध्येयाने झपाटलेली 3 माणसं एकत्र येऊन साक्षीला धडा शिकवणार असतात. साक्षीचे दिवस भरलेले असतात. उलटा गेम सुरू झालेला असतो. आता मात्र चैतन्य साक्षीला प्रेमाचं नाटक करत या सगळ्यामधून कसा अडकवणार, तिला फाशीपर्यंत कसं पोहोचवणार, कुणाल मधुभाऊंचा कसा बदला घेणार, पाहणं रंजक ठरणार.